नाव सांगा. चेन्नई चेन्नई. चेन्नई सॉरी. बोला काय म्हणता? आज सुट्टी का? सुट्टी संडे. बर. दीपक सिंग 2 टर्म जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. एकदा त्यांची सौभाग्यवती आणि एकदा ते. काय केलंय 10 वर्षामध्ये 2 टर्ममध्ये? आता त्यांना जो प्रचार करावा लागतोय त्याच्यावरून सगळं सिद्ध होतं की त्यांनी काय काम केलं. त्यांनी जर त्या 2 टर्ममध्ये व्यवस्थित काम केलं असतं तर घरी बसून ते निवडून आले असते. बरोबर. आता त्यांच्याकडे जिल्हा परिषद असताना सुद्धा त्यांना गणाचा विकास करण्यासाठी परत पंचायत समितीचं पद लागत होतं मागच्या वेळेस. हां, म्हणजे सत्ताच त्यांना फक्त पाहिजे, विकासाचा आणि त्यांचा काही संबंध नाही. तर विकास झाला असेल तर फक्त त्यांचा वैयक्तिक विकास झाला असेल 100%. बरं. आता ते शिवसेनेकडून इच्छुक असल्याचं बोललं जातं. भाजपकडून मोहन आहेर यांच्या सुनबाई रिंगणार असणार आहे असं बोललं जातं. काय वाटतं? त्यांना असं वैयक्तिक वाटतं का मी वैयक्तिकच निवडून येतो आणि माझं मतदार आहे या गटामध्ये, असं त्यांचं वैयक्तिक मत आहे. ते असेल, परंतु मतदार हा जागरूक आहे. आता तुम्ही मागाशी काकांसोबत बोलले, त्यांनी बोलायची इच्छा दाखवली नाही. हां, माईकला घाबरले ते समजा. बरोबर. तसं सर्वसामान्य जनता जर घाबरत असली, आज काही बोलत नसली, का घाबरतात तो एवढे लोक? 8-10 लोक बोलतात, स्टेज डेअरिंग नसते, माईकवर घाबरतात लोक, तो वेगळा विषय.